तर गुड मॉर्निंग गाईज. आज पहाटे पहाटे 4 वाजता आम्ही निघालो कोकणात. बंटी शेठच्या फॅमिलीने गाडीत सामान लोड केलं आणि आमची स्वारी निघाली कोकणाकडे. तामिनी घाट क्रॉस केल्यावर पोटाची डुरकुली ढोरढोर वाजायला लागली. मग काय सगळ्यांनी आपला आवडता नाश्त्याचा भुसकाट पाडलं आणि सगळे निवांत झाले. परत प्रवास चालू झाला. काजूची आणि आंब्याची झाडं पाहत पाहत कोकणात पोचतोय तर काय पुन्हाच कोकणात लोटलंय काय असं वाटलं. हे प्रभू जाता जाता आम्हाला श्रीवर्धन बीच लागला. तिथे जरा फोटो काढले. समुद्र पाहून बरं वाटलं, पण ऊन एवढं होतं की आमच्या अंगातूनच समुद्र व्हायला लागला होता. तिथे थोडेसे फोटो काढून आम्ही आमच्या हॉटेलला गेलो. सामान वगैरे घेतलं. वेलकम ड्रिंक दिलं. उन्हामुळे मग काय 4 ग्लास वडले. नंतर आम्ही रूममध्ये आमचं सामान ठेवलं आणि निवांत हॉटेल भटकंतीला गेलो. हिरवी गर्द झाडी होती. हॉटेलचा एरिया एवढा मोठा होता की 100 आंब्याची झाडच होती व त्याला 1000 कैऱ्या होत्या, पण एक कैरी आम्ही तोडू शकलो नाही. त्याला होता 5000 रुपये दंड. त्यापासून बंटी आणि चिमणी कुल्फी बेडकासारखी पाण्यातच बसून होती. नंतर कडकडून भुका लागल्यामुळे जेवण रूममध्येच मागवली, पण जेवण काय कोकणी पद्धतीची नव्हती, पण तरी पण आम्ही ती हाणली. नंतर हॉटेलवर थोडासा एन्जॉय केला आणि आम्ही सगळी गँग निघालो समुद्रकिनारी. खरं तर ही ट्रिप आम्हाला रिलॅक्स घालवायची आहे. समुद्रात वगैरे जास्त भिजायचं नाही आहे. समुद्रकिनारी जाऊन मस्तपैकी मोदक वगैरे घेतले. उकडीचे मोदक प्रत्येकी 2-2, 3-3 हाणले. आरावी समुद्रकिनारा हा एकदम शांत आणि रिलॅक्स होता. नंतर शांत समुद्राचा थोडासा आनंद घेतला व घरी जाताना आम्ही बाहेरच तिथल्या एका फेमस खानवळीला मस्तपैकी जेवण केलं. तर मित्रांनो, आता उद्याचा दिवस आपण पाहूया उद्याच्या ब्लॉगला.